स्वागत आहे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर। तर आज मित्रांनो आपण एक नवीन मोबाईल बघणार आहे जो की आहे ओप्पोचा। कोणचा आहे, कसा आहे, स्पेसिफिकेशन काय काय आहे सगळं बघणार आहे। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा। चला मित्रांनो व्हिडिओची सुरुवात करूया। तर मित्रांनो जो हा मोबाईल आतापर्यंत तुम्हाला व्हिडिओ लाईक केला नसेल लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा लवकर। चला व्हिडिओ सुरुवात करू। मित्रांनो जो हा मोबाईल आहे हा आहे ओप्पो K12X K12X असं त्या मोबाईलचं नाव आहे। ओप्पो K12X असं त्या मोबाईलचं नाव आहे। ओप्पो K12X हा कधी लॉन्च झाला हे सगळ्यात पहिले बघू आपण। 2 ऑगस्ट 2024 रोजी हा लॉन्च झालेला होता इंडियामध्ये। आणि जो हा लॉन्च झालेला होता मोबाईल, तर याच्यामध्ये या मोबाईलमध्ये काय काय आहे स्पेसिफिक सगळं बघणार आहे एक तरी। जे याचं की आहे परफॉर्मन्स की बघून वर्जन 14च आहे। वर्जन म्हणजे याच्यात या मोबाईलात 14च वर्जन आहे, जे की चांगलं वर्जन आहे। म्हणजे की प्रत्येक मोबाईल 14च आहे। मीडियाटेक डायमेन्सिटीचं प्रोसिजर आहे 6300चं मोठं प्रोसिजर देऊ राहिले या मोबाईलात, जे की प्रोसिजर चांगला आहे। आणि जे सीपीयू कूलिंगचे जे प्रोसिजर सीपीयू कूलिंगसाठी जे कोर आहेत, जे 6300च्या साठी तर कोणकोणते कोर आहेत या प्रोसिजर चालवण्यासाठी। ऑक्टा कोर 2.4 GHz ड्युअल कोर प्लस 2 GHz एक्सा कोर असे दोनच कोर दिला देणं। आणि आता हे 2 कोर आहेत हे या प्रोसिजर चालवण्यासाठी आहेत। म्हणजे जेव्हा प्रोसिजर जर गरम झालं त्यासाठी असतात हे सीपीयू कूलिंगची प्रोसिजर आहे, ते कोर असतात। आणि याच्यासाठी आता हे झाले कोर। रॅमची गोष्ट आली, आता बघू आपण प्रोसिजरची गोष्ट आली। आता रॅमवर येऊ, फोकस रॅमवर पहा। रॅम आहे याचा 6 GB चा रॅम आहे, जो की मोठा रॅम देऊ राहिले हे या मोबाईलमध्ये। आता आपण याच्यामध्ये पाहणार आहे की बघ डिस्प्ले कितीचा आहे। जो डिस्प्ले आहे 6.67 इंचचा डिस्प्ले आहे, मोठा डिस्प्ले देऊ राहिले, जी की 16.94 सेंटीमीटरचा आहे। आणि आता तुम्ही असं पाहत असाल की IPS तर याच्यातून LCDचा डिस्प्ले आलेला आहे। LCD म्हणजे जसंच्या तसं तुम्हाला दाखवते हा मोबाईलची स्क्रीन जी आहे LCD चा डिस्प्ले आहे। तसं काही वांधा नाही, LCD म्हणजे चांगल्याच रीतीने दाखवू शकते, जे की 720 जे की रॅम आहे या मोबाईलचा 6 GB चा रॅम आहे। आणि जो किती इंचाचा डिस्प्ले असेल तर मग 6.67 इंचाचा डिस्प्ले आहे। 16.94 सेंटीमीटरचा जो डिस्प्ले आहे असा मोठा आहे डिस्प्ले, जो की 6.67 इंचाचा आहे। आता याच्यात जो आहे LCDचा डिस्प्ले आहे। LCD म्हणजे की बहुत चांगल्याच रीतीने हा दाखवू शकते, जसं आहे तसं दाखवू शकते। आणि 720 मल्टिप्लाय बाय 1604 पिक्सलचा फुल HD प्लस डिस्प्ले आहे, जे की 720 मल्टिप्लाय बाय 1604चा पिक्सलचा फुल HDचा डिस्प्ले म्हणजे फुल HD हे दाखवू राहिले या मोबाईलमध्ये। फुल HDचा डिस्प्ले आहे, जो की चांगल्या रीतीने काम करणारे फुल HD नाही पण LCD आहे, परंतु चालून जाणार आहे। 16.94 सेंटीमीटरची स्क्रीन आहे याच्यामध्ये, म्हणून टेन्शनचं काम नाही। आणि जो आता आपण बघणार आहे की बाबा याच्यात रिफ्रेश करताना मोबाईल अटकला नाही पाहिजे, तर मग त्याच्यासाठी पण तुम्हाला 120चा HZ रिफ्रेश रेट दिला आहे। रिफ्रेश करताना मोबाईल अटकणार नाही, जेणेकरून मोबाईल चांगल्या रीतीने चालणार आहे, प्रोसिजर पण चांगल्या रीतीने काम करणार आहे। आणि जो याच्यात आहे बेंच इलेक्ट्रिक कंट्रोल डिस्प्ले म्हणजे डिस्प्लेच्या मध्येच कॅमेरा। आता कॅमेरे किती प्रकारचे आहेत ते पण बघणार आहे। तर याच्यात ड्युअल कॅमेराज आहे, ड्युअल कॅमेरा सेटअप आहे बॅकला। कोणकोणते ते बघणार आहे। फर्स्ट जो कॅमेरा आहे तो आहे 32 मेगापिक्सल वाईड अँगल प्रायमरी कॅमेरा, जी की 32 मेगापिक्सलचा आहे। जो मेन कॅमेरा असते तो आहे 32 मेगापिक्सल, जो की या मोबाईलमध्ये बॅकला मिळते तुम्हाला प्रायमरी कॅमेरा आहे तो। आणि अजून त्याच्यानंतर 2 मेगापिक्सलचा डीप कॅमेरा आहे, 2 मेगापिक्सलचा डीपचा बिन देऊ राहिले, म्हणजे ड्युअल कॅमेरा सेटअप देऊ राहिले मोबाईलमध्ये। आणि त्याच्यानंतर तुम्हाला LED फ्लॅश सुद्धा देऊ राहिले बॅकला। LED फ्लॅश जे आहे ते चांगल्या रीतीने बॅकला तुम्हाला चांगला विजुअल देणार आहे यूज करण्यासाठी। फुल HD 30 FPS वर रेकॉर्डिंग करू शकता तुम्ही बॅकला। फुल HD ची रेकॉर्डिंग आहे 30 FPS वर। आणि जो फ्रंटली आहे, फ्रंटली सुद्धा त्यानं 8 मेगापिक्सल वाईड अँगलची लेन्स दिलेली आहे। 8 मेगापिक्सल 8 मेगापिक्सलचा जो कॅमेरा आहे फ्रंटला आहे, जे की फुल HD ची क्वालिटी देऊ राहिला 30 FPS वर। आणि आता हे झाले बॅटरीची गोष्ट बघू आपण।
हे झाले सगळं प्रोसेसर येते. बॅटरी पोर्ट किती मेगापिक्सल किती एमएच ची आहे. जी बॅटरी आहे याच्यामध्ये ती आहे 5000 mAh ची, म्हणजे मोठी बॅटरी दिली आहे यांनी. म्हणजे बॅटरी 5100 वॅटची आहे, 5100 mAh ची आहे, जी 5100 mAh मोठा आहे. जे 5000पेक्षा 100 शिल्लक आहे बॅटरी. आणि 45 वॅटचं सुपर वॉकचं चार्जर येते. ओप्पोचं आपल्याला तेच आवडते, सुपर वॉकचं चार्जर देते हे. तर त्याच्यामुळे हे चार्जिंगचं एक नंबर आहे काम ओप्पोच्या याच्यात. तर 45 वॅटचं चार्जर आहे सुपर वॉकचं. 5G इंडिया सपोर्ट आहे मोबाईल. मेन गोष्ट म्हणजे 5G सिम कार्ड असं ड्युएल. आणि याच्यामध्ये जे आहे आता आपण बघणार आहे किंवा इंटरनल स्टोरेज किती आहे. इंटरनल स्टोरेज याचा आहे 128 GB आणि जो एक्सपांडेबल आहे अप टू 1 TB डस्ट रजिस्टर वॉटर रजिस्टर मोबाईलमध्ये देईल आहे. ते तर पाहिजेच मोबाईलच परत आहे. आणि याच्यामध्ये जे 2 वेरियंट आहेत, 12999 मध्ये 6128 भेटते. 81256 साठी तुम्हाला 15999 द्यावे लागतील. हे मोबाईल एक नंबर आहे जर घ्यायचा असेल तुम्हाला तर. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी, नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर.